नमस्कार. नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिकेत कांबळे. एकीकडे महाराष्ट्रात आमदार खासदार फुटीचे प्रकरण आणि राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे आता पेपर फुटीचं संकट विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालत आहे. आधी नीट आणि आता टीईटी परीक्षेच्या पेपर फुटीच्या चर्चेमुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम आणि संताप निर्माण झाला आहे. नेमकं महाराष्ट्रात चाललंय तरी काय, हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे. रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वतःच्या मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी रक्ताचं पाणी करणारे पालक आणि ऐनवेळी परीक्षेच्या पेपर फुटीच्या घटना, या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि त्यांच्या स्वप्नांची किंमत नेमकी मोजणार कोण, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. प्रत्येक वेळी पेपर फुटतो, परीक्षा रद्द होते आणि पुन्हा परीक्षा घेतली जाते, पण यामागे दोषी कोण आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई का होत नाही, हा प्रश्न आज प्रत्येक विद्यार्थी आणि पालक विचारत आहे. एक प्रश्न सरकारलाही विचारावा वाटतो. जर पेपर फुटल्यानंतर पुन्हा परीक्षा घेतल्या जातात, तर लोकप्रतिनिधींच्या फुटीनंतर जनतेचा कौल पुन्हा का घेतला जाऊ नये? लोकशाहीत अंतिम निर्णय जनतेचाच असायला हवा, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. पेपर फुटी हा केवळ गुन्हा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी केलेला विश्वासघात आहे. जर यावर कठोर आणि जलद कारवाई झाली नाही, तर स्पर्धा परीक्षांवरील विद्यार्थ्यांचा विश्वास उडेल. आता गरज आहे ती केवळ चौकशीची नाही, तर दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची आणि भविष्यात अशी मजबूत व्यवस्था उभी करण्याची. प्रश्न फक्त एवढाच आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा खेळ नेमका कधी थांबणार आणि पेपर फुटीच्या आरोपींवर खरंच कठोरात कठोर कारवाई होणार का? त्यामुळे येणाऱ्या काळात या सर्वांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सनसह मी अनिकेत कांबळे, नव महाराष्ट्र न्यूज.